बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी जेजुरी अपघातासंदर्भातली. आषाढी वारीसाठी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातला. पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ अपघात झाला. सासवड जेजुरी मार्गावर भरधाव ट्रकनं वारकऱ्यांच्या समूहाला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. 10 वारकरी जखमी झालेत. मृतांमध्ये राजश्री भोसले, माधवी सरवडे आणि नंद पवार यांचा समावेश आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वारकरी पायी वारी करत असताना भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी वारकऱ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 3ही मृत्यू झालेल्या महिलांचे मृतदेह सांगलीच्या दिशेनं रवाना करण्यात आलेले आहेत. हो ना, तुम्हाला इतर 6 ते 7 लोक त्यात जखमी आहे. त्यातून जे 1 ते 2 जण ज्यांना सिरियस इंजरी आहे त्यांना आता आम्ही पुण्यात ससून हॉस्पिटलला शिफ्ट करीत आहोत आणि इतर लोकांचा जे विलाज आहे इथे ट्रीटमेंट चालू आहे. त्यांना प्राथमिक उपचार या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे देण्यात आलेला, कारण सिरियस इंजरी असताना इथे ग्रामीण भागात जे काही फॅसिलिटीज अवेलेबल होत्या त्याच्या बेस्ट इथे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे. ही जी दिंडी होती कसबे डिग्रज, सांगली जिल्ह्यात कसबे डिग्रज दिंडीचे वारकरी होते ज्यांचा अपघात झालेला आहे. ज्यामधून काही लोकांची मृत्यू झालेली आहे आणि काही लोक जे आता सध्या अंडर ट्रीटमेंट आहेत. दरम्यान या घटनेतील जखमींची विचारपूस करत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमधून जेजुरीच्या दिशेने निघालेली असताना याच पालखीतील एका ट्रकने काही महिलांना धडक दिली आणि त्या महिला सध्या जेजुरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खरं तर जखमी आहेत, काहींच्या हाताला लागले, काहींच्या डोक्याला लागले आणि सध्या या सगळ्या महिलांवर जेजुरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमकं काय झालं होतं ताई? तुम्हाला कुठं लागलं? काय काय झालं होतं नक्की? काय आम्ही चालत येत होतो, ते ट्रक आलेला सामान्य कळलं नाही. पाठीमागून आला ट्रक? हां, हॉर्न वगैरे वाजवला ट्रकनं? मनाच्या नादात सगळी पुढं होते, त्यामुळे हार्न वाजलेलं काही कळालंच नाही. हां, भजन म्हणत होतं पाठीमाग, पुढं भजनी मंडळ आहे म्हणलं, भजनी म्हणत पुढं चालले होते. मग ते त्याच्या ह्याच्यात काही कळालंच नाही. आणि तुम्हाला मागणं ट्रक आलेलाच माहित नाही, धडक दिलेलीच माहित नाही? किती महिला होता तुम्ही त्यावेळी? आता म्हणजे महिला मस्त, सगळ्या दिंडीवाल्या सगळ्या महिला. तुमच्यासोबत किती, म्हणजे जेव्हा ट्रक जेव्हा धडक दिली तेव्हा किती महिलांना धडक दिली? 3 महिला स्ट्रेस म्हणजे जाग्यावरच झाले त्या, असं म्हणलेले आहे ते, आम्हाला माहित नाही. आणि या रुग्णालयात 6 जण आहे आता इथं 6. आता बरं वाटतंय का तुम्हाला? हो, गोळ्या औषध झालं? आता पुढे जाणार माऊली सोबत? माऊली सोबत जाणार? जाणार. तिनं चांगलं ठेवली की. 3 महिला गेल्या तुमच्या? हो, त्या कुठल्या होत्या महिला वगैरे काय? एक कसबेटी ग्रह चित्र आहे. पहिल्यापासूनच त्या पण पालखी करायच्या का? आमचे पहिल्यापासूनच आहे. आम्ही दिंडी करतोय, आज काल नाही. 30-35 वर्षाला आमच्या दिंड्या आहेत त्या गावातल्या. ही पहिल्यांदा दुर्घटना. तो ट्रकवालाच चुकला या दिंडी बघून. हां, खरं नक्की म्हणजे त्याची चूक आहे. ते पाठीमागणं आला, त्यामुळे तुला कसं तिरका झाला, त्यामुळे कळालं नाही. मागणं आल्यामुळं आम्हाला ह्या दिंडीतलं का त्या दिंडीतलं हेच कळालं नाही. म्हणजे आमच्या महिला आहेत का दुसऱ्या आहेत हेच काय आम्हाला कळालं नाही. एवढी सोय आहे नाही पोलिसांची, ही त्यांनी बंदोबस्त जोरात ठेवला पाहिजे का, तर वाहन नाही गेलं पाहिजे तिथं. त्यांना तर काय म्हणायचं पुन्हा. म्हणजे ज्या गेल्या त्या तुमच्या मैत्रिणीच होत्या का? ह्याच्यात ज्या गेल्या महिला त्या मैत्रिणीच होत्या का? तिथल्याच किंवा चांगल्या ओळख? 4 लोक गावची, एका गावची नसते. 4 गावची एकत्र येऊन दिंडी केली. आम्ही एकत्र येतात आणि ती दिंडी चालू होत्या. ती काही एकाच गावची दिंडी नाही आहे, सगळीकडल्या येत्या त्या, आणि ती सगळ्या मिळून मग दिंडी तयार होऊन मग मेन दिंडी येत्या. आजी, कुठं कुठं बरं वाटतंय का? वाटतंय, डोक्याला लागले, 4 टाके पडले. 4 टाके पडले.
आणि हे बाजूला सबन पडली. हे दुखतंय. डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर व्यवस्थित होईल म्हणले? होय. कसं पडलो काय कळलंच नाही तुम्हाला काय झालं ते? काही सुद्धा नाही. बेशुद्धच झालं. डोक्याला लागल्यामुळं रक्त सगळं साडी रक्ताने भिजलेलीच आहे. या ज्या मी रुग्णालयात सध्या उभा आहे त्या रुग्णालयात 6 महिलांवर उपचार चालू आहे. एका महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत. या ताई देखील त्या दिंडीतच होत्या. ताई तुम्ही पण त्याच दिंडीत होता ना? हां, तुमच्या समोरच झालं काय सगळं? आमच्या समोरच झाले. आम्ही इथं किलोमीटरचं आम्ही आलून विसावासाठी बसलो ना. आम्ही आमचं खायचं नाश्ता ती केलो, तिथं आणलेलं सगळ्यांनी नाश्ता केला. थोड्या वेळ बसलो. आम्ही स्टार्टिंग केली. आता म्हटलं निघावं. जास्त माणसं आमची एक साईडलाच होती. ट्रकवाला काय म्हणतात तुम्ही त्याला, एका साईडला इकडनं डिवायडर, हां डिवायडरचं इकडनं जी आला तो असं जायचा होता, तो डायरेक्ट आला आणि फास्टमध्ये होता का त्याने असं पूर्ण माणसांची पूर्ण हीच करून टाकली. किती लोकांना उडवलं त्याने तिथे? म्हणजे महिलाच होत्या ना सगळ्या? महिला तर होत्या 3 का 2 तर आहेत. कारण सगळ्यांनी लागलो तर आम्ही त्याच्या ह्याच्यातच होतो. आम्ही बाकीच्याला लय म्हणजे ह्याला बी लागलो होतो. हे पण आमच्या म्हणजे नातेवाईक आहेत. खाली काय पेशंट आहे पण त्यांचं बी पाय, एक वयस्कर आजी असतात त्यांच्या तर पाक ह्याच्यात चिंध्या झाल्या पायाच्या, या पिंढऱ्याच्या. चाकच ही केलं, चाक पायावरूनच गेलाय बहुतेक. तिचं ही झालेच पूर्ण. त्या दुसऱ्या आहेत आमच्या पाहुणे आहेत, त्यांच्या बी पाय हीच झालाय सगळं. आणि दुसऱ्या आजीच्या आहे त्यांच्या तर बरकटे इथनं ही मोडले तसायचं सर. त्यांना ससूनला नेलं का पुण्याला? त्यांना नेलं. त्यांची बी क्रिटिकल दिस आहे. आणि या पण तुमच्यासोबतच होतं? सगळी दिंडीच आम्ही म्हणजे वेगवेगळ्या गावातलं आहे पण आम्ही सगळं मिळूनच एकतच. आणि आमची काही साईड रॉंग नव्हती. आम्ही आमच्या साईडनं व्यवस्थित चाललो होतो. तर ट्रकवाला ते ह्याच्यातनं आलं आणि डायरेक्ट त्याने फास्टच होतं, त्याने हे करून टाकलं त्याचं. नक्कीच आपण पाहतोय की सकाळची जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामध्ये या 6 महिला सध्या जखमी अवस्थेत आहेत आणि उपचार सुरू आहेत. दोन महिलांवर 3 महिलांवर ICUत उपचार चालू आहेत, तर 3 महिला जनरलमध्ये सध्या ॲडमिट आहेत आणि एका महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन निकेतनसह अजिंक्य, NDTV मराठी, जेजुरी. दरम्यान या अपघात प्रकरणी पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी काय माहिती दिली ते पाहूया. नेत्रताई पवार मॅडम सुद्धा या ठिकाणी तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी उर्वरित सर्व प्रशासनाला सूचना देऊन त्या ठिकाणी तातडीचे आर्थिक मदत करण्याचं देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं शासनाला विनंती करतो की जे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात त्या वारकऱ्यांना जर ते मृत्युमुखी पडले तर कमीत कमी 5 लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं. त्याचप्रमाणे जखमी वारकऱ्यांना त्यांचा जो काही दवाखान्याचा खर्च आहे तो तात्काळ देण्यात यावा, अशा प्रकारची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करत आहे. वारकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी संस्थान त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन ज्या काही सूचना देत असतं त्या सूचनांचं पालन हे वारकऱ्यांनी केलं पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. दरम्यान जेजुरी जवळ झालेल्या भीषण वारकरी अपघात प्रकरणी आता एक मोठी माहितीही समोर आली आहे. या दुर्घटनेमागे चालकाची प्रकृती बिघडल्याचं कारण असल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालंय. धडक देणाऱ्या ट्रकचा चालक हा नांदेड जिल्ह्यातला आहे. त्याचं वय तब्बल 70 वर्ष आहे अशी माहिती मिळते. विशेष म्हणजे चालक गेल्या 2 दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापामुळे त्रस्त होता. प्राथमिक माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव ट्रकनं रस्त्यावरून चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या चालकाकडे लायसन्स नसल्याचीही माहिती मिळते. दरम्यान चालकाची आता वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ही जी गाडी आहे हे नांदेड जिल्ह्यात लोहा तालुका त्या ठिकाणाची एक दिंडी आहे. त्या दिंडीची एक लोडेड ट्रक होता. ते गाडीमध्ये काही वारकरीसुद्धा होते आणि ते सामान होता बऱ्यापैकी त्याच्या खाऊचा तयार करण्याचा जे सामान होता. आणि त्याचा जे ड्रायव्हर आहे तो साधारण 65-70 वर्षाचा आहे. त्याचं नाव बालाजी एकनाथ ढग म्हणून आहे. हा वयस्कर आहे. ते काल रात्री त्याला ताप वगैरे आला होता. मग त्यांनी काहीतरी दवा घेतली होती, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. मग त्याला आता आम्ही ज्यावेळी इंट्रोगेट केलेलं आहे ताब्यात घेतल्यानंतर तर त्याला अचानक झोप लागली
झोप लागल्याने तो गाडी ओव्हरटेक करत असताना ते सरळ न जाता त्यांनी एकदम डायगनल दिशेने म्हणजे डिवायडरच्या कड्याकडे गाडी वळवली आणि त्यामुळे त्याचा कंट्रोल सुटला झोप लागण्याने. आणि ही जी त्या ठिकाणी 8-10 वारकरी चालत होते पुढे, त्यांना अचानक धक्का लागला. यामध्ये 3 वारकरी महिला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे.